हेलो गाइस, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. गाइस ब्लॉग नक्कीच एंड पर्यंत बघा, आम्ही किती मजा करणार आहोत आज. आणि तुम्ही तर आमचा फार्म हाऊस बघतील तर तुम्ही बघून वाव काय बघा. हे उलटा कॅमेरा झाले गाइस, सॉरी. हे बघा गाइस, खूपच मजा करणार. आणि शिपा, आपण आज परत एक तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे गाइस, त्याचा नक्कीच तुम्ही आन्सर द्या. सॉरी, आज मी नाही तुम्हाला काही क्वेश्चन नाही विचारणार. आज फुल आम्ही एन्जॉय करणार. टाकले आल्या आल्या गाईज या जेवायला. तिथं काय भूक लागले. काय आणले जेवायला? कलेजी आणि वाव. आणि ते शिपाने दुडकुस टाकलेलं पनीर ची भाजी पामलेली. शिपा आज आज गाईस बघा अशी कसले टेन्शन. शिपा काय क्वेश्चन आपल्या पब्लिक साठी? गाईज बघा, खूपच सुंदर असं फार्म हाऊस आहे. मी तुम्हाला समोरून पण दाखवते. एकच मिनिट फक्त. गाईज वेदिका, तपस्वी, कसं वाटलं फार्म हाऊस? तपस्वी, फार्म हाऊस कसं वाटलं सांग. मिनी बांधले, कसं वाटलं? मिनी का बांधलं गाईज? मिस्त्री बघा समोर. गाईज बघा, तुम्हाला आता मी फार्म हाऊस दाखवते. फार्म हाऊस किती सुंदर आहे. हा बाहेरचा लोकेशन आहे. आणि या गाईज तुम्हाला माहित आहेत का, स्वीटी आणि कृपा बघितच असतील तुम्ही. गाईज रास मला आयरन केली येता. गाईज बघा बाहेरचा लोकेशन किती सुंदर. आणि आमची चक्कर पोर आशिक. संजयने काहीच लाजली. आणि बघा ही झाडं संजयने लावल्यात. किती तिने मेहनत केले बघा. आणि साफसफाई पण संजयने केली, कारण आम्ही येणार होतो. ती पूर्ण 8 दिवस साफसफाई करत होती. सो फायनली. आणि हा मुलगा बघा, प्रज्ञाचा मुलगा. हाय. कसं वाटतं तुला? मजा आली? खूपच मजा आली. तो खूपच लाजायला लागलेला आहे पोरगा. पोरगी दिसतो पण तो पोरगा आहे. आणि वेदिका तिथे चालू झाले, कारण वेदिका एकदम आशिक आहे गाईज. आणि ओह माय गॉड, खरं सांग, एकदम खरं. तिथे स्टार्ट झालेली आहे यांची मस्ती. आणि आता आमचं जेवण बनवण्याचा प्रोग्राम पण चालू झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. ही आहे मला पाहिजे रुपाली, मला चहा ग. आणि गाईस इथे चालू आहे जेवण बनवायची प्रोसेस. बघा गाईस, किती चांगल्या पद्धतीने इथे जेवण चालू आहे. रीता, इथं काय चालू आहे? जेवण. ओके. साई बघा आमची चिकनी. रडू नको, रडू नको. इथे पोरं कुठे बघलं का? शिपा लवकर लवकर कांदा सोल. आणि सुजाता इथं बघ, आमची कुक गाईस बघा किती चांगलं काम करत आहे. रुपाली आलेली आहे इथे. हो, थँक्यू सो मच. चला गाईज आता सांगणार नाही. क्वेश्चन विचारणार आहे. शिपा विचार, काय क्वेश्चन आहे? काय तुला विचारायचं प्लीज विचार. ओके. बघा गाईज या. चालू आहे बार्बिक्यूची तयारी. आणि श्रद्धा बघा ओढणीने हरपत.
आणि या स्वीटी आणि ग्रुप ऑफ बिनकामाच्या पोरी बिनकाम आणि इथे सायली घसत आहे भांडी सर्व गुण संपन्न आणि इथे चालू आहे मॅगी आहे पुरी काय काय खाणार आहे मला समजत नाही इथं मॅगी इथं बार्बिक्यू इथं काय काय गाईस बार्बिक्यू मध्ये झालेला आहे धूर बघूया आता प्रोसेस ही आली बा इथं नाचून दमली आता आली सर्वात जास्त मेहनत जी केलेली ती सुजातानी फक्त गाईस इथे चालू आहे काठा टाकायचं काम बघा तपू घेऊन आलेली आहे शोधून काट्या काहीतरी चांगलं काम केला आणि कॅडीने काहीच नाही आणलं वाटतं काय मॅम इथं कॅडी सारखं आणलाय कुठं हा गाईस कॅडीने पण आणलं झालेली प्रोसेस बार्बिक्यूची पाण्याला कटून नाही गाईज व्हेज आहेत व्हेज वाल्यांचा बिचाऱ्यांचा हाल सांगू शकत नाही नाही खाल्लं ना तर बघ पाहिजे ना आमचं थोडस करपलं पण राहू दे कसं पण असू दे आम्ही खाऊ सायली नुसती मोबाईल बघतोय बघ ना आपण प्रज्ञा द्यायची खुर्ची चोरी गाईस प्रज्ञा आलेली आहे जार घेऊन बघा मेहनत बघा आणि रिअल मेहनत रोशनीने केली बिचारी गेली आणि पायाला लागला बिचारीच्या काय गाई जिथं सर्वांचे तोंड सुटलेलं आहे पाणी शिपाच्या तोंड असं सुटले होतं मॅम असायला कधी खाता सर्व वेटिंग करतात कधी येणार याने गाईज उपवास आहे जाऊ दे काय आपले बेटे बेटे खेळण्यासाठी वाह बेटे बेटे क्या करे करना है कुछ काम शुरू करें अंताक्षरी लेके फार्म कसा लागला गायच आता थंडा बघा दोन दोन डायरेक्ट आहे पकड बघा गाई सायली बघा इथं दुरम दूर झाला गाई दुरम दूर वाटोला लागलेला इथे गाईज मार्गशीर्ष लेडी माझा ग्लास बघा तुम्ही वेदिका खूप इमोशनल झालेली आहे खूप जास्त रडायला पण लागलेली आहे ती शिपा प्लीज रडू नको प्लीज सायली प्लीज प्लीज नको रडू प्लीज रडू नको प्लीज वेदिका प्लीज गाइस नाही मी नाही पाय देणार ही आमची मॅम
या आहेत व्हेज वाल्या शिपा. हाय बोला गाईस. तुम्ही काला बोलते इकडे आहे त्यांच्या कॅमेरा. आणि एक रील मॅमनी बनवली होती नक्की आणि माझे हात दुखवलेले आहेत त्या रील्सने. ही सायली नुसती गप बसायला आले. एवढं नाही करणार तू आमच्यासाठी. करेन ना. बस का काय झालं आमच्यासोबत इथे लाईट गेली गाईस. इथं काल आणि या जंगलात आम्ही खूप डेंजर वाट लागले. तो इन्व्हर्टर आहे म्हणून 2 लाईट चालू आहेत. सर्व खूपच घाबरलेले आहेत कारण लाईट गेली. लाईट आली यांच्या जीवन जीवाला. फायनली उतरत आहेत या पाण्यामध्ये. वाट लागलेली आहे पूर्ण. वेदिका तिथे वेदिका पूर्ण थंडाळलेली आहे. वाट लागली यांची. गेल्या खऱ्या पण लय वाट लागली. बघा काय त्याची पेंची पण हवा टाईट झालेली आहे. पांगुऱ्या मागतान ग न बाय म्हणजे पांगुऱ्या मागतान ग. पांगुऱ्या मागतान ग न बाय म्हणजे हल्दी का शोभतीन ग. पांगुऱ्या मागतान ग. मार उडी मार. चक्कर रात्रीचे 2 वाजल्यात आणि लाईट गेली. बघा पूर्ण अंधार. हे बघा थंडावल्या निकाल आणि पाऊस सुद्धा पडायला लागले गाईस. काय झालं बघा आमच्या सोबत. खूपच डेंजर पण खूपच एवढ्या असं मुमेंट बोलताना परत लाईफ मध्ये कधी भेटणार नाही. फ्रेंड्स सोबत पाऊस मजा आणि नाईट आउट हे दिवस परत येणार नाही. शिपा रडू नको. गाईस 3 वाजले तरी पण यांना झोप नाही. लाईट गेले आणि इथं बाहेर पडते पाऊस. रोशनी तर भूताची हे सांगते आम्हाला स्टोरी. बघूया स्टोरी कशी आहे. हा बोल गाईस इथं रोशनी स्टोरी सांगते काय समजत सगळी झोपल्यात पण शिपाची बडबड कमी होत नाही. शिपा इथं बघा इथं सगळी पण इथं काही झोपत नामो निशाण नाही. इथं 3 वाजून गेलं. आम्हाला भूताच्या गोष्टी सांगत. एक पण भूताची गोष्ट नाही. काहीच बघा रात्र झाले 4-5 वाजता. इथं जोर नको बोमचा.
4-5 वाजता तिथून बोंबल तर आम्हाला झोपून देत ना. मग काय करायला बघा गाईज बघा या येऊन काय केलं बघा. सगळ्या लाईटी चालू केल्या वेदिकाने इथे येऊन. घड्याळ कुठे आहे गाईज? सकाळचं वाजलेलं आहे 4. बघा 4 वाजले 4 आणि यांचं चालू बघा सगळ्यांना उठवायला आले. 4 वाजले 4 गाईज बघा. आणि अजून यांचं चालू आहे. सगळ्यांना उठवायला आली वेदिका. गाईज वेद बघा इथं उठ. राहू दे की नको श्वास येऊ दे. आणि का होणार आहे श्वास नाही घेतला तर गचके. गाईज झालेली आमची मॉर्निंग. आणि बघा सगळ्यांचं फेस बघा बिफोर आफ्टर. गुड मॉर्निंग शिपा. गुड मॉर्निंग गाईज. सो झालेली आमची गुड मॉर्निंग. बघूया शिपा काय बोलते. शिपा काय नाही आता ना तिथे नगेट्स फ्राय करायला घेतलं. चला आपण बघूया त्यांना जाऊ. नगेट्स कसे झाल्यात बघूया कसे फ्राय करतात. चला गाईज नाश्ता बघा आमचा नगेट्स. शिपा आलेली आता हडप्पा टाकायला. मग फ्राय केल्यानंतर गाईज बघायचंय काय चालू आहे यांचा. कसं वाटलं एक्सपिरियन्स सांग जरा. मला सकाळपासून मजा नाही आली पण मला कॅडीने पवायला शिकवलं तर मला मजा आली. बघ खूपच मस्त मजा आलेली आहे मुलींना. अय कसं वाटला ट्रिप? श्रद्धा एक्सपिरियन्स सांग कसं वाटला? जाम भारी वाटला सगळ्यांच्या सोबत. अय सांगा कसं वाटला? जाम भारी वाटलं मॅम. सगळं विसरलो सगळं. कसं वाटलं सांग? खूप मजा आलेली आहे गाईज. आणि सगळे आमचे YouTube चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओ नक्कीच. थांब अजून आपण 1-2 बोरिंग मुली आहेत त्यांनाही विचारूया. नाही या 2. स्वीटी कसं वाटला? लाजलू मुलगी
खूप छान मस्त बघा काही हसबँडचा बर्थडे आहे तरी पण आली बिचारी. कसं वाटलं सायली? कसं वाटलं सांग? थँक्यू. कसं वाटलं कृपा? कसं वाटलं गाईज? चला बाय करा. बाय. भेटू नंतर नेक्स्ट व्लॉग मध्ये. नक्कीच भेटू सर्व. गाईज फायनली ट्रिप संपलेली आमची. नक्कीच नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. छिपा एक डायलॉग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. कमेंट करायला पण नका विसरू. ओके. बाय.